13 वर्ष एका तरुण मुलाचे शरीर जिवंत होते, पण आयुष्य थांबलेलं होतं. आई वडील रोज त्याच्याकडे पाहत होते. डॉक्टर उपचार करत होते, पण आशा नव्हती. शेवटी त्या कुटुंबाला आपल्या मुलाला शांतपणे निरोप देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं. प्रश्न एकच होता, एखाद्याला सन्मानाने मरण्याचा अधिकार मिळायला इतकी वर्ष का लागली? नमस्कार, मी संदीप कापडे. तुम्ही पाहत आहात सकाळ. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका कुटुंबाला त्याच्या मुलाला इच्छामरणाची परवानगी दिली. त्या मुलाचे नाव आहे हरीश राणा. तो पंजाबच्या विद्यापीठात बीटेक शिकत होता. 20 ऑगस्ट 2013 रोजी त्याच्या पेईंग गेस्ट हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून तो खाली पडला. त्याच्या मेंदूला मोठी दुखापत झाली. तो परमनंट व्हिजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेला, म्हणजे मेंदूपासून शरीरापर्यंत सिग्नल जात नाहीत. डॉक्टरांनी सांगितले की तो पुन्हा कधीही बरा होणार नाही. तरीही सुमारे 12 वर्षांपेक्षा जास्त काळ त्याला क्लिनिकल असिस्टेड न्यूट्रिशन आणि हायड्रेशन म्हणजे पेक ट्यूबद्वारे अन्न आणि पाणी दिले जात होते. हे प्रकरण उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेले. सुनावणी करताना न्यायाधीश देखील भाऊक झाले होते. बुधवारी 11 मार्चला न्यायमूर्ती JB पाद्रीवाला आणि VK विश्वनाथन यांच्या बेंचने शेवटी निर्णय दिला. त्यांनी हरीशच्या आईवडिलांना त्याचे उपचार थांबवण्याची परवानगी दिली. ही भारताच्या कायद्याच्या इतिहासातील पहिली वेळ आहे की कोर्टाने थेट निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली. न्यायमूर्ती पाद्रीवाला भाऊक झाले होते. हे दाखवते की देशाने इतकी वर्ष टाळलेला हा निर्णय किती कठीण होता. महाभारतात एक छोटी घटना आहे जी सहज नजरेतून सुटते. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भीष्म बाणांच्या अंथरुणावर पडलेले आहेत. ते जखमी आहेत. ते कधीही मरू शकतात, पण ते मरत नाहीत, कारण भीष्मांना वरदान मिळाले होते स्वतःच्या मृत्यूचा क्षण निवडण्याचे. त्यामुळे ते उत्तर नारायणाची, सूर्य उत्तरेकडे जाण्याची वाट पाहतात, एक जाणीवपूर्वक सन्मानाने निरोप घेण्यासाठी. हजारो वर्षापासून भारत मृत्यूबाबत जगातील सर्वात विचार करणाऱ्या संस्कृतींपैकी एक देश आहे. पण 2026 मध्ये एका कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन इच्छामरणाचा अधिकार मागवावा लागतो. कायद्याची कथा देखील दुःखावर आधारित आहे. भारतात इच्छामरणाच्या कायद्याची कहाणी हरीश राणापासून सुरू होत नाही, तर अरुणा शानबाग या नर्सपासून होते. नोव्हेंबर 1973 मध्ये मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अरुणा शानबाग काम करत होत्या. त्यांच्यावर वॉर्ड असिस्टंटने लैंगिक अत्याचार केला. त्याने धातूच्या साखळीने तिचा गळा दाबला. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळाला नाही. पीडितेचे खूप मोठे नुकसान झाले. त्या कायमस्वरूपी व्हिजिटेटिव्ह अवस्थेत गेल्या आणि 42 वर्ष त्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये बेडवर राहिल्या. हॉस्पिटल स्टाफने त्यांची काळजी घेतली. 2011 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अरुणासाठी इच्छामरणाची परवानगी मागितली. कोर्टाने ती विशिष्ट याचिका फेटाळली. कोर्टाने नेमलेल्या वैद्यकीय बोर्डाने सांगितले की अरुणा स्थिर आहेत, काही रिफ्लेक्सेस दाखवतात आणि 40 वर्ष त्यांची काळजी घेणारा स्टाफ इच्छामरणाच्या विरोधात होता. पण त्यातून एक मोठा निर्णय आला. भारताच्या कायद्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला आर्टिकल 21 म्हणजे जीवनाचा अधिकार अंतर्गत मान्यता देण्यात आली. जीवनाचा अधिकार म्हणजे सन्मानाने मरण्याचा अधिकार. हे ऐतिहासिक होते, पण ते दुःखावर आधारित होते आणि त्यात काही कमतरता देखील होत्या. 2011च्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक केस हायकोर्टात जाणे बंधनकारक होते. कोर्ट 3 डॉक्टरांची समिती नेमायचं. प्रक्रिया किचकट होती. मग 2018 मध्ये कॉमन कॉजेस वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यात कॉन्स्टिट्यूशन बेंचने आणखी पुढे गेले. निष्क्रिय इच्छामरणाला अधिकृत मान्यता देण्यात आली. काही प्रक्रिया सोपी केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्स डायरेक्टिव्ह म्हणजे लिव्हिंग विल म्हणजे जीवन इच्छापत्रची संकल्पना आणली. ही प्रगती होती, पण नवीन अडचण देखील समोर आल्या. हरीश राणाच्या आई वडिलांना देखील सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागले. ते याच कारणामुळे 2018चे मार्गदर्शक तत्वे मुख्यतः लाईफ सपोर्ट म्हणजे व्हेंटिलेटर आणि श्वसन यंत्र काढण्यावर केंद्रित होते. रुग्ण यंत्रावर असतो, यंत्र बंद करणे. हरीश राणा व्हेंटिलेटरवर नव्हता. तो फक्त पेग ट्यूबद्वारे अन्न आणि पाणी मिळवत होता. आधीच्या निर्णयांमध्ये भाषा व्यापक होती, पण क्लिनिकली असिस्टेड न्यूट्रिशन आणि हायड्रेशनसाठी कायदा स्पष्ट नव्हता. ही अस्पष्टता फक्त तांत्रिक नव्हती, पण सर्व काही अडकवणारी होती. डॉक्टर काही करू शकत नव्हते, हॉस्पिटल काही करू शकत नव्हतं. जुलै 2024 मध्ये दिल्ली हायकोर्टात गेल्यावर हरीशची याचिका फेटाळण्यात आली, कारण हरीश यंत्रावर नव्हता. ट्यूब काढणे म्हणजे सक्रिय इच्छामरण होईल, जे बेकायदेशीर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही सुरुवातीला हेच मत दिले होते. या प्रकरणात पुन्हा सुनावणी झाली. हरीशची स्थिती अधिक बिघडणे आणि वेगळ्या बेंचच्या हस्तक्षेपाने बुधवारी निर्णय आला. कोर्टाने स्पष्ट सांगितले की क्लिनिकल अन्न पाणी हे वैद्यकीय उपचार आहेत आणि उपचार जर बरे होण्याची आशा देत नसतील आणि वैद्यकीय बोर्ड सहमत असेल तर हे थांबवता येतात.
हरीश राणा प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले म्हणून विशेष आहे, पण ते लाखो भारतीय कुटुंबांसाठी सामान्य आहे. विचार करा, कारण दरवर्षी 54 लाख भारतीय पॉलिटिव्ह केअरमध्ये राहतात. रिपीट, 2015च्या क्वालिटी ऑफ डेथ इंडेक्समध्ये भारत 80 देशात 67व्या स्थानावर आहे. जुन्या अभ्यासानुसार 90% पॉलिटिव्ह केअर युनिट्स फक्त केरळमध्ये आहेत. टर्मिनल आजार किंवा कोमासारखी अवस्था असलेल्या कुटुंबांना कोणतीही मदत मिळत नाही. एंड ऑफ लाईफ निर्णयात मदत करणारे काउन्सलर नाहीत. बहुतेक समाजात या प्रश्नावर बोलायला परवानगी देखील नाही. सारा भार कुटुंबावर पडतो. 2018च्या निर्णयाने लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता दिली. निरोगी असताना व्यक्ती लेखी स्वरूपात सांगू शकतो की मी हरीशसारखी स्थिती आली तर काय करायचे. पण यात मोठा विरोधाभास देखील आहे. तो कायद्याचा नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक आहे. या निर्णयाने काय बदललं तर कायद्याने हरीश राणा प्रकरणाने एक मोठी कमतरता दूर केली. फीडिंग ट्यूब हे वैद्यकीय उपचार आहेत जे काढता येतील. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा असेल. कोर्टाने केंद्र सरकारला निष्क्रिय इच्छामरणासाठी स्वतंत्र कायदा करण्याची विनंती केली. हे सगळं झालं तरी खरा बदल हा सांस्कृतिक आणि सामाजिक हवा. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.